हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ॲक्च्युली तुम्हाला माझं थंबनेल बघून समजलंच असेल की आज आमच्याकडे काय होतं. सो चिकन बिर्याणी, जे की अक्षयची मम्मी खूप मस्त बनवते. बट आज आहे ना, अक्षयच्या काहीतरी गडबडीमुळे ना, म्हणजे त्याने जे कुठे प्रोसेस बघितलेलं त्याच्या हिशोबानेच त्याला पाहिजे होतं, म्हणून आम्ही ती ट्राय करून बघितली. बट इतकी काही खास मला वाटली नाही. म्हणजे होती, ओके होती, बट जे लेंदी प्रोसेस होतं त्याचं ते मला खूप हे वाटलं. आणि ते जे बनवतात खूप मस्त बनवतात, सिम्पल आणि इझी ट्रिकमध्ये बनवतात. सो मी आज ट्राय केलं आहे की ती मीन्स रेकॉर्ड करू, मीन्स व्हिडिओ बनवू त्याची. तर मी हे बनवली. सो वी ट्राईड की त्याच्यामध्ये काय काय यूज होतं तो बघा. तो स्वतः पण मदत करायला बसला बिकॉज त्याने ते बघितलं आहे आणि त्याला तशीच पाहिजे होती. असं कांदा, टमॅटो, नंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, असं मी सगळं आधी रेडी करून दिलं, म्हणजे त्याच्या हिशोबाने. आणि बटाटे आणि चिकन धुवून वगैरे ठेवलेलं, सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतलं. मग मी आतमध्ये गेल्यावर बघितलं तर त्यांनी कांदा फ्राय करायला ऑलमोस्ट घेतला होता. सो कांदा चांगलेपणे त्यांनी फ्राय केला होता. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं की त्याला दही वगैरे लावून दे. मी फक्त त्यांना हेल्प केली बिकॉज मला तर येत नाही. मी कधी चिकन बिर्याणीच्या भानगडीत पडत नाही आणि मला ते खूप मगजमारीवालं कामच वाटतं, म्हणून मी नाही कधी जात. आणि त्यांचीच हातची चांगली वाटते म्हणून आम्ही कधी सांगितलं पण नाही. तर त्याच्यामुळे मी माझी कामं जे काय होत होते ते गोष्टी मी करून घेतल्या आहेत. माझी कामं करून घेतली. नंतर मग मी त्यांना फक्त हेल्प केले. मग त्यांचं मी बघत होते की ते काय काय टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे लक्षात ठेवत होती की ठीक आहे पुढच्या वेळेला मग आपण ट्राय करू कधीतरी असं. पण जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये काही गोष्ट मी प्रॉपर नाही सांगितले किंवा काही गोष्ट नाही क्लिअरली शो केली आहे, सो तुम्ही मला जर सांगितलं तर मी ह्याची व्हिडिओ एक प्रॉपर बनवीन, ह्याचा एक प्रॉपर व्लॉग बनवीन, ज्याच्यात मी हे सगळ्या गोष्टी प्रॉपर दाखवीन की हां हे असं टाकलं आहे, हे एवढंच क्वांटिटी आहे, ही आम्ही ना तुम्हाला सांगू मी 8 जणांच्या हिशोबाने आम्ही बनवली होती. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यांनी, कांदा टमाटर प्रॉपर हे करून घेतला, बारीक कांदा घेतला होता, 1-1.5 किलोच्या वरती असेल ऑब्वियस. आणि नंतर टमॅटो पण घेतला होता. नंतर त्यांनी चिकन वगैरे टाकलं त्याच्यावरती, ते शिजायला दिलं होतं प्रॉपर. आणि मग हे अक्षयचं मोठं हे होतं बिकॉज ते बोलतात की मी कुकरमध्ये शिजवून घेते राईस आणि चिकनसुद्धा, आणि जी कांदा टमॅटो आपण तो मसाला बनवत असतो त्याच्यामध्ये मग मी ते तसं टाकते. सो मी जेव्हा नेक्स्ट टाईम ते बनवतील ना तेव्हा मी प्रॉपर तेच जे बनवतात तसं वालं हे करीन. हे तर अक्षयचं आम्ही ऐकून केलं होतं, हे बघा ह्याच्यामध्ये. आणि मग नंतर ते चिकन चांगलं हे झालं, त्याच्यात त्यांनी मग हळूहळू तो जो राईस होता तो मी छानून घेतला होता, त्याचं ते काम करून घेतलं. नंतर हे कांदे बिंदे कापून घेतले, हे पण ह्याच्यासाठी की सॅलॅड, जो की माझे कांदे कापून कापून डोळे असे जळायला लागले होते. म्हणजे भाई जर मी हे सगळ्याच गोष्टी असे कांदेच कापत राहिले तर मला कोणीतरी कामाला तरी ठेवा यार, की दे बाई कांदे तरी कापून दे, त्याचे मला पैसे तरी मिळतील असा विचार करायला लागलेली एक टायमानंतर. एवढे कांदे कापले होते आजच्या ह्याच्यात मी असं. पण झाली होती चांगली. सो बघू आपण की कसं त्यांनी त्याच्यावरती केलं. आणि नंतर मसाले वगैरे तर त्यांनी बेसिक टाकले होते, त्याच्यात काय असं वेगळं असं काही टाकलं नव्हतं. जो आपला चिकन मसाला वगैरे, गरम मसाला थोडासाच वापरतो आम्ही. नंतर इथे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट केली होती, हा बघायची तर मस्त दिवसाने तेल वगैरे लावून आणि त्याचं मन नव्हतं काही असं. आणि नंतर मी परत आले आतमध्ये बघितलं तर त्यांनी सांगितलं की ते छानून घे, बिकॉज हीच प्रोसेस त्यांनी सांगितली होती अक्षयने, म्हणून ही केली होती मी. नाही तर मी तर कधी बघितलंच नव्हतं की ते कसं बनवतात करून असं, बिकॉज मी फक्त खाण्याचं कामच केलं आहे हमेशा चिकन बिर्याणीचं. बिकॉज मला कधी येत पण, आणि तुम्हाला एकदम मगजमारीवालं काम वाटतं म्हणून मी त्याच्यात कधी हात पण नाही घालत असं. खूप हॅक्टिक वाटते मला ते, हे असं करा ते तसं करा, मग असं करून घ्या हे करा, म्हणून मग मी कधी हे नाही करत असं. मग त्यांनी ती प्रॉपर केली होती जसं त्यांना सांगितलं तसं. बट त्यांना तरी पण असं आतमधून वाटत होतं की नाही ही बरोबर नाही बनले. सो म्हणून मग मी बोलले आता काय सांगितले तर केली, म्हणून मग आता बघू नेक्स्ट टाईम. त्या बोलल्या की जेव्हा जसं मला वाटेल ना मी तसंच करेन, कारण त्यांचं म्हणजे त्यांना वाटलं नाही की त्यांनी बरोबर बनवली करून असं. बघू आता, तुम्ही पण एन्जॉय करा आणि मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.